नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पॉड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या कोकणचे सुपुत्र असलेले म्हणजे वारगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील सुपुत्र असलेले कोकाटे सर यांचं मार्गदर्शन. आणि मला वाटतं पहिल्यांदाच यूट्यूबला आहे, कारण त्यांची आतापर्यंत अनेक जे कार्यक्रम झाले ते यूट्यूबला नव्हते, तर पहिल्यांदाच आपण त्यांचा कार्यक्रम यूट्यूबला टाकतो आहे. आणि हा कार्यक्रम आयोजित केला आहे कासारडे हायस्कूल, कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे. आणि याचं आयोजन आहे कासारडे हायस्कूल आणि कासारडे हायस्कूलचे माजी विद्यार्थी या दोघांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आहे. आणि त्यांनी दोघांनी सुंदर आयोजन केलेलं आहे. आणि आता आमच्या घरी आलेले आहेत कोकाटे सर. तर आता आपण या व्हिडिओमध्ये आपण कोकाटे सरांचा पूर्ण मार्गदर्शन बघणार आहोत, कशा प्रकारे आहे ते. आणि या मार्गदर्शनाचा आपण आनंद घेऊया. तर आमच्या घरी आल्याबद्दल धन्यवाद. कोकाटे सर आमच्या घरी आले जातात आणि त्यांचा कार्यक्रम कशा प्रकारे झाला तो तुम्हाला दाखवतो. आता आपण जाणार आहोत कासारडे हायस्कूलला आणि भावा पण आहे तिकडे. आणि आत्ता आपण आलो आहे कासारडे हायस्कूल आणि कॉलेजला. आणि या ठिकाणी कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचा आनंद घ्या तुम्ही. आणि आता आपण कासारडे हायस्कूलला आहोत आणि या ठिकाणी ना सरांचे असते, कोकाटे सरांचे असते, वृक्षारोपण करतात त्यांची आठवण म्हणून. म्हणजे त्यांचा कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या आणि वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून ते त्यांची आठवण म्हणून वृक्षारोपण करतात. तर इकडे पिंपळाचं झाड कसं करूया. आणि इकडे पिंपळाचं झाड लावलं जाते. आमच्या अण्णाजी असले सध्या आमच्या आयकॉन चौकाट ठीक आहे बापू. सर जरा खाली तर अशा प्रकारे वृक्षारोपण झालेलं आहे. आणि हे पिंपळाचं झाड सरांची आठवण म्हणून कायम कासारडे हायस्कूलच्या परिसरात राहिले. बघा सुंदर असं कासारडे हायस्कूल. आणि आता कार्यक्रम चालू होईल. Welcome to all warm regards to all students, all teachers and parents, those who is present in the hall. Today we are coming here to learn more speaking English from Kokate sir. We organize this program. This program organized by Manchi Vidyarthi Sangh, Kasarde Madhyamik Vidyalaya and Junior College. On this occasion, the chief guest is Madhav Kokate sir. I request you to all of give him a big round of clapping. Also, I request you to join this seminar and take advantage, more benefit for your future. Thank you. जरा मी आता मराठीमध्ये सुरुवात होईल. आज सुरुवात होईल, उद्यापासून त्याची अंमलबजावणी होईल असं मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगण्यासारखं वाटलं, म्हणून मी जास्त वेळ घेतला. यानंतर कोकाटे सर, मी तुम्हाला या ठिकाणी जरा सांगतो की आमच्या या कासारडे विकास मंडळ मुंबई संचलित जे मंडळ आहे ते सर 1958 मध्ये मुंबईमध्ये याची स्थापना झाली. या ज्या संस्था स्थापनेसाठी बरेचसे कासारड्याचे जे सुज्ञ सुशिक्षित लोक होते, तेव्हा मिल कामगार हा एरिया होता
बरेचसे लोक आमची टीममध्ये असल्यामुळे त्यात नव्हते, पण काही सुज्ञ लोक होते, ते संघटित होऊन त्यांनी ही संस्था निर्माण केली. आज आपण या ठिकाणी इंग्लिशचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलनाने आपण करत आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय महादेव कोकाटे सर, आपल्या शाळेच्या लाडक्या मुख्याध्यापिका बिसुरे मॅडम, डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य अण्णाजी खाडे, राणे सचिन राणे सर, सर्वांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मी ग्रामपंचायत सदस्य, आमचे सहकारी आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते अण्णाजी खाडे यांना विनंती करतो त्यांनी पुष्प मला अर्पण करायचे सरस्वती मातेच्या फोटोला. विद्यार्थी मित्र हो, टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. प्रथमतः या ठिकाणी आता आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय सत्कार मूर्ती प्राध्यापक आणि इंग्लिश ज्यांची भरपूर पुस्तकं लिहिली आहेत असे जे आपल्या आदरणीय ज्यांना बोलवलं आपण या ठिकाणी आपलं तुमच्या सगळ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक महादेव कोकाटे सर यांचं आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका बिसुरे मॅडम यांच्या शुभ हस्ते शाळा आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात, त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात हे शब्दसन्मानाने केलंच, पण त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. संघ कासाडी माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने आपल्या मुख्याध्यापिका बिसुरे मॅडम यांचेही पुष्पगुच्छ देऊन मी सचिन राणेकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर अरविंद कुलकर्णी, आपल्या स्थानिक समितीचे चेअरमन यांचं सुद्धा माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अण्णा खाडे यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं सन्मान करायचा आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांसाठी कार्यक्रम त्यांनी नेहमी सक्रिय असतात आणि या कासाडी विद्यालयावर शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक जे कार्यक्रम करण्यात अग्रेसर असतात ते कासाडी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सहदेव उर्फ अण्णा खाडे यांना पुष्पगुच्छ देऊन सचिन राणे सन्मानित करतील. त्याचबरोबर व्यासपीठावर आपले आदरणीय राणे सर उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सचिन राणे स्वागत करतील. शिक्षक वृंदामधून आम्ही
मार्केकर सर यांना विनंती करतो त्यांनी लगेच वरती यायचं. त्यांना पण आमच्या या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आणि काळे सर आपण पण यायचं आहे कृपया. अण्णा खडे यांना मी विनंती करतोय त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आपल्या सर्वांचं मी स्वागत करण्यासाठी आपल्यातला एक विद्यार्थी प्रतिनिधी आपलं सर्वांचं म्हणून मी स्वागत करतोय माजी विद्यार्थी संघटनेवतीने. एक विद्यार्थिनी यायच्या आले. व्हेरी गुड. काय नाव तुझं? किरण. अच्छा, मी कुलकर्णी सर यांना विनंती करतोय त्यांनी पुष्पगुच्छ द्यायचा आहे. एका विद्यार्थ्यावरती यायचं. मी बिसुले मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन एक या मुलांचं सर्वांचं स्वागत म्हणून या मुलाला आणि हा कार्यक्रम एवढ्या अल्पावधीत व्यवस्थितरित्या आपली बसण्याची व्यवस्था आणि हे सर्व ज्यांनी मेहनत घेतली, मोठे श्रम काल भरपूर घेतले, तर आपल्या शाळेचे कर्मचारी जे शिपाई होते त्याच्यापैकी कोण उपस्थित त्यांनी ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. आमचे रोहन भोगले सर विसरलो. त्याच्यानंतर या कार्यक्रम सर्वांपर्यंत जो आता जो सुरू होणार आहे आणि जो माध्यमातून जाणार आहे, तर माध्यमांचे प्रतिनिधी आणि माजी विद्यार्थी या ठिकाणी प्रसिद्ध फोटोग्राफर आणि पत्रकार गुरुप्रसाद सावंत हे याही ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पण पुष्पगुच्छ घेऊन आम्ही स्वागत करतोय. आता उर्वरित जेवढे प्रसिद्ध माध्यम आहे, सोशल मीडिया आहे, युट्यूब आहे, त्या सर्वांचे शब्दसुमनाने मी आभार व्यक्त करतो. सदीपजी सचिन राणे सरांचं इच्छा आहे की तुमचं पण या ठिकाणी आम्ही स्वागत करायचं. आमच्या अमोले काका लांडे या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या काका या. या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांना आणणं असेल किंवा संपूर्ण नियोजन असेल, त्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपल्या आताचे सूत्रसंचालक बाबू तिल्लोटकर, प्रकाश उर्फ बाबू तिल्लोटकर सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा आहेत, म्हणून काम करतात. असे त्यांचंही या ठिकाणी कोकाटे सरांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण आपण सर्व प्राध्यापक कोकाटे सर यांना ऐकण्यासाठी जमलेले आहात याची मला पूर्ण कल्पना आहे आणि आम्ही आपल्याला ऐकवण्यासाठीच त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. फक्त अन्य काही कार्यक्रमाची अनौपचारिकता म्हणून थोडस आपल्या संस्थेबद्दल मला सरांना सांगायचं आहे. त्याप्रमाणे प्राध्यापक कोकाटे सर यांच्याबद्दल मी आपल्याला काही थोडं सांगणार आहे. त्यानंतर या उद्देशातून बायोमॅट्रिक किंवा जिओग्राफिक्स मधून तुम्हाला काय फायदा होईल भविष्यात आणि याचे फायदे तोटे काय आहेत याच्यावर थोडंसं भाष्य करणार आहे. कारण मी काही या ठिकाणी हा राजकीय कार्यक्रम नसल्यामुळे जास्त काही बोलणार नाहीये. तर आपलं कार्यक्रमाची आता सांगता सुरुवात व्यवस्थित झाली आहे आणि समारोप शेवटी होईल त्यावेळेला फक्त सर आणि तुम्हीच या ठिकाणी असणार आहेत, कारण फक्त व्यासपीठावर कोणी नसणार आहे. तर मी पहिली सूचना देतो कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी
हा कार्यक्रम निव्वळ आणि निव्वळ तुमच्या ज्ञानात भर पडावी हा एक शुद्ध हेतू आहे. तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं घ्या. जर गाडीचा वेळ झाला असेल, जर कोणाला निघायचं असेल किंवा काही इतर कारण असेल तर सर आणि स्टाफ टीचर लोक आहेत त्यांची परवानगी घेऊन तुम्ही या कार्यक्रमातून बाहेर निघू शकता. असं काही जबरदस्ती नाही. परंतु जे आपल्या समोर मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक कोकाटे सर आले आहेत त्यांचं वय अंदाजे मी सरासरी सांगतोय 82 ते 84 प्लस आहे ते. तर त्यांना तुम्ही तुमच्या शांततेने सांभाळून घ्यायचं आहे एवढी माझी एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला. आणि मी कार्यक्रमाला आता आजच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. आपल्या सर्वांचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे विद्येची देवता सरस्वती माता यांच्या चरणी नतमस्तक होऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण महर्षी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्वांना एक मानाचा मुजरा करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्राध्यापक कोकाटे सर, व्यासपीठावर आपल्या लाडक्या मुख्याध्यापिका बिसुरे मॅडम, स्थानिक शिक्षण समितीचे चेअरमन कुर्तुरकर सर, ग्रामपंचायत कासाडी ग्रामपंचायत सर अण्णाजी फाडिये, पर्यवेक्षक राणे सर आणि या हॉलमध्ये उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि आपण सर्व विद्यार्थी हो. खरं तर मनाने जिंकलेली व्यक्ती कधी रणांगणात हारत नाही आणि मनाने हारलेली व्यक्ती कधी रणांगणात जिंकत नाही. मन हे घडण्यासाठी त्यावर संस्कार लागतात. संस्कार हे प्रबोधनातून होतात आणि प्रबोधन हे अशा शिबिरामधून होतं. आणि हे शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यासाठी या ठिकाणी आपल्या मुख्याध्यापिका बिसुरे मॅडम, त्याचप्रमाणे कासाडी विकास मंडळाचे सरचिटणीस रोहिदासजी नकाशे यांनी आम्हाला बिनशर्त परवानगी दिली. त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपण सर्वांनी त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या या ठिकाणी आपली माईक साऊंड सिस्टम जी आहे ते आपले सर्वांचे परिचित राजा सावंत या ठिकाणी त्यांना पण पुष्पगुच्छ द्यायचा आहे. तर ते अण्णाजी काळे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन जेव्हा एखादं मन घडतं तेव्हा ती व्यक्ती रणांगणात केव्हा हारत नाही. मनाने जिंकलेली व्यक्ती त्याला काही लढाई करायची गरज नाही. एकही लढाई न करता मन जिंकणारे वर्धमान महावीर ठरले आणि मन जिंकल्यामुळे ते महावीर ठरून सगळ्या ते यशस्वी ठरले. आपल्याला सुद्धा एखाद्या गोष्टीमध्ये जिंकायचं असेल तर आपल्याला पहिलं आपलं मन जिंकलं पाहिजे. आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. स्वतःवर प्रेम म्हणजे काय करणं तर आपल्याला इंग्लिश हे येतच. आपले शिक्षक आपल्या कासाडी माध्यमिक विद्यालय हे क्वालिफाईड आहे तर तुम्हाला शिकवतात, चांगल्या प्रकारे शिकवतात. मला पण शिकवलं, त्यामुळेच मी पुढे गेलो. आज इथे बोलण्याची प्रेरणा आमच्या राहुल सरांसारख्यांकडून घेतली आम्ही. आम्हाला जमत नव्हतं बोलायला. तर हे शिक्षण जे आहे इंग्लिश हे याच्यातून आपल्याला प्रेरणा अजून घ्यायची आहे आणि ही प्रेरणा आपल्याला प्राध्यापक कोकाटे सर यांच्याकडून मिळणार आहे आणि यासाठी आपण शांततेने ते ऐकून घ्यायचं आहे. खरं तर कसं असतं, भान राखून योजना आखायच्या आणि बेबाव म्हणून त्याची अंमलबजावणी करायचं असं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांना मंत्र होता. मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो, तुम्ही भान राखून इंग्लिशचा ऐका आणि बेभान होऊन उद्यापासून त्याची अंमलबजावणी करा की जेव्हा एखाद्या आपल्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट येईल आणि तेव्हा तुम्हाला उद्यापासून त्याचं सुरुवात होईल. आज सुरुवात होईल, उद्यापासून त्याची अंमलबजावणी होईल असं मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगण्यासारखं वाटलं म्हणून मी जास्त वेळ घेतला. यानंतर कोकाटे सर मी तुम्हाला या ठिकाणी जरा सांगतो की आमच्या या कासाडी विकास मंडळ मुंबई संचलित जे मंडळ आहे ते सर 1958 मध्ये मुंबईमध्ये याची स्थापना झाली. या
ज्या संस्था स्थापनेसाठी बरेचसे कासाळ्यातले जे सुशिक्षित लोक होते, तेव्हा मिल कामगार हा एरिया होता. बरेचसे लोक आमचे मिलमध्ये असल्यामुळे तर नव्हते, पण काही सुज्ञ लोक होते, ते संघटित होऊन त्यांनी ही संस्था निर्माण केली. आणि मुंबई पनवेल येथे यशवंत पांडुरंग आडवेकर नावाचे जे ग्रस्त होते, ते मुंबई महानगरपालिकेमध्ये एक वरिष्ठ अधिकारी होते. त्यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून या संस्थेचं उद्घाटन झालं आणि 1958 पासून ही संस्था सुरू झाली. तर इवनीचे रोप लागलेले द्वारे त्याचा बिंदू गेला गगनामध्ये, अशी जशी म्हण आहे. पहिली आमची संस्था आणि हायस्कूल छोटं छोटं होतं, त्यावेळीच्या गावातल्या सर्व बुजुर्गांनी याला चांगलं योगदान दिलं आणि संस्था आमची हळूहळू मोठी झाली. शाळेला मान्यता चांगल्या प्रकारे मिळाल्या, शाळेत चांगलं संपादन झालं, रिझल्ट 100% यायला लागले. पण या संस्थेला जो सुवर्ण काळ लाभला तो आमचे डीके उर्फ काकासाहेब कुडतरकर हे साधारणतः 1969-70 सालापासून या संस्थेला अध्यक्ष राबले आणि सलग त्यांनी 39-40 वर्ष साधारण 2008 ते 2009 पर्यंत काकासाहेब कुडतरकर हे अध्यक्ष असताना हे जी आपण सर्व बसतो इमारती किंवा जे आपण हे वैभव बघतो, याच्यात काकासाहेब कुडतरकर यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यांच्या स्मृती आपण खरोखरच नम्र होऊन त्यांना भावपूर्ण नेहमीच आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो, आठवण करतो. आणि त्यांच्याबरोबर आमच्या काकासाहेबांबरोबर बाबाजी पुंडलिक जाधव उर्फ बापूसाहेब खाडिये, त्याप्रमाणे दादासाहेब ठाकूर देसाई अशी ही त्रिमूर्ती आमची यांनी या संस्थेला हे राजवैभव प्राप्त करून दिलं. आणि त्यानंतर आता ही यशोगाथा पुढे पुढे चालू आहे. आमच्या या सध्या SSC 10वी आणि 12वी शाळेचा 100% रिझल्ट बऱ्याच वेळा म्हणजे बरेच वर्ष लागतो. त्याचप्रमाणे काल पण सुद्धा आमची मुलं यश प्राप्त करून आणि क्रीडा स्पर्धा म्हणून जिल्हा स्तरावर 20 मुलं गेली होती, त्यातली 14 मुलं हे प्रथम क्रमांक पारितोषिक मिळवून आली आणि 6 मुलं द्वितीय क्रमांकाचे एका स्पर्धेत पारितोषिक मिळवून आलं. त्यांच्यासाठी पण एकदा कौतुक आणि जोरदार काय आवडला. आणि अलीकडे आता आमच्या या संस्थेला रोहिदाजी नकाशे नावाचं एक नवीन नेतृत्व मिळालं आहे. ते सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या क्वालिफाईड आहेत आणि शैक्षणिक कार्यक्रमाला सकारात्मक आहे. किंवा मी हा कार्यक्रम तुमच्याशी 2 ला पोस्टपोन केला, पुढे ढकलला विचारून. परवानगीची मला अडचण भासत होती. आमच्या मुख्याध्यापिका बिसोरे मॅडम या तयार होत्या, त्यांनी मला सकारात्मक सांगितलं, पण काही त्रुटी येत असल्यामुळे तो कार्यक्रम पुढे गेला सर. आणि म्हणून मी तुमची 2दा अपॉइंटमेंट पुढे ढकलली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता मुलांना मी सरांबद्दल आता मी संस्थेबद्दल बोललो थोडंसं, कारण जास्त बोलणार नाही, कारण त्यांच्यासाठी वेळ राखला पाहिजे. प्राध्यापक कोकाटे सर हे मी SSC असताना 10वीत असल्यापासून मी मुंबईत यायचो, तेव्हा त्यांच्या दादरला मी मोठ्या जाहिरात वाचल्या. म्हणजे मोर दॅन 40 वर्षापेक्षा जास्त ते देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय सगळ्या देशात त्यांचं नाव लौकिक आहे. देशामध्ये तर आहेच आहे. आपल्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर अशा शहरांमध्ये तुमच्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांना पैसे देऊन किंवा त्यांचे क्लास असतात ना, तुम्ही मोफत येऊन बसलाय, त्यांना हजारो रुपये फी देऊन त्याचं शिक्षण मार्गदर्शन घेतात. कोकाटे सरांनी आजपर्यंत लाखो विद्यार्थी घडवले, इंग्लिश बोलायला शिकवलं. असं जिथं जातं विद्यापीठ आज तुमच्या समोर येऊन बसलाय, खरोखर तुम्हाला या भाग्याचा दिवस आहे. त्याच्यासाठी खरोखर तुम्ही शांतता राखून त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. कोकाटे सरांनी आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 17 ते 18 इंग्लिश मध्ये बुक लिहिलेली आहेत. सर एम आय राईट अराउंड 17 बुक्स, इंग्लिशची 17 बुक्स आणि 17 ते 18 बुक्स लिहिलेले आहेत. आणि खरोखर आज आपण त्यांच्यासाठी ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय फायदा आहे ते मी माझ्या माध्यमातून सांगतो. मला जे काही समजतं ते की तुम्हाला इंग्लिश येतच, येत नाही असं नाही आहे, तुम्हाला येतच. पण वी हॅव टू डू प्रॅक्टिस मोर स्पीकिंग इंग्लिश. इंग्लिश स्पीकिंग आणि स्पीकिंग इंग्लिश हे 2 ऍस्पेक्ट आहेत, 2 वेगवेगळे भाग आहेत. मोर इंग्लिश आणि इंग्लिश मोर. तर सर तुम्हाला जो कुठला फॉर्म्युला शिकवणार आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी
या ठिकाणी मी आता जास्त वेळ घेणार नाही, पण आपल्या या कार्यक्रमासाठी माझे माजी विद्यार्थी सहकारी सहतून ज्यांनी योगदान दिलं मोलाचं त्यांचे मी फक्त नावं वाचतो थोडक्यात आणि मी माझं बोलणं संपवतो 1-2 मिनिटं, कारण त्याच्यानंतर बिसुरे मॅडम आपल्याला कार्यक्रमाला शुभेच्छा मार्गदर्शन देतील. या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आमच्या माजी विद्यार्थी संघटनेतून सुरुवात शुभहस्त ज्यांनी केले ते गुरुजी आहेत दिलीप शेलार, त्याप्रमाणे रोहिदाजी नकाशे, सचिन राणे, प्रकाश तिर्लोटकर, सहदेव उर्फ अण्णा खाडे, शेखर तर्फे, सहदेव सावंत, संदेश सावंत, अवधूत शेटे, संदीप कराळे, नरेंद्र उर्फ नाना कोकाटे, वैभव माळवदे, अॅडव्होकेट अनंत नकाशे, हेमंत जाधव, किरण मुनगेकर, राहुल उर्फ राजू शेटे, विलास खाडिये, वारंग हे शासकीय ठेकेदार आहेत. त्यांनी हा कार्यक्रम ऐकला आणि स्वतः त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम त्यांनी याला आर्थिक हातभार लावला. त्याचप्रमाणे रमेश मुनगेकर, महेंद्र नकाशे, सहदेव सावंत, संजय नकाशे, भास्कर पाताडे, सूर्यकांत भाई तळेकर हे निवृत्त पोलीस सीआयडी इन्स्पेक्टर आहेत तळ्यातले, ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे राजू वळंजू कासाडेचे पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर, प्रथमेश दत्ताराम पाताडे, मनोज शेलार, संदीप नकाशे, सुनील पाताडे, नवनाथ तोरसकर, भास्कर तोरसकर, प्रदीप पाताडे, संजय मिरबावकर, दयानंद पाताडे, अजय भिकाजी आडिवरेकर, श्रीपद पाताडे, किशोर राजाराम कुडतरकर, दीपक पांडुरंग सावंत, चंद्रकांत पाताडे हे आपले निवृत्त पोस्टमास्टर आहेत कासाड्याचे, महेश भिकाजी पाताडे, अनिल आयरे आणि प्रनिल दत्तात्रय शेटे आपल्यातले इथले व्यावसायिक आहेत. या सर्वांचे मी या माजी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो, ज्यांच्यामुळे हा मी कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर सादर करू शकलो. मी न जास्त वेळ घेता मी माझ्या वाणीला विराम देतो आणि या ठिकाणी बिसुरे मॅडमना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन आणि शुभेच्छा द्यायची. नमस्कार. कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात असं म्हणतो, बीजा अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. पण आपली ही शाळा जेव्हा 65 वर्षापूर्वी सुरू झाली तेव्हा हे माळरानच होतं आणि प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी यांच्या आधारावरती या माळरानावरती कासार्डे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचं हे रोपटं आज अतिशय डौलानं बहरलेलं आहे, डौलानं या ठिकाणी विराजमान झालेलं आहे. मला तुम्हाला यातून हेच सांगायचं आहे की प्रतिकूलता असते, पण प्रतिकूलतेला आपण प्रयत्नांनी जिंकू शकतो किंवा तिच्यावरती मात करू शकतो. या ठिकाणी कोकाटे सरांचं वय 84 वर्ष आहे. ज्या उत्साहाने ते इथे आल्यापासून वावरले, आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या प्रशालेच्या प्रांगणामध्ये एक छोटंसं रोपटं लावा आणि त्यांच्या हातून आम्ही आज दीर्घायुष्याचं आणि भरपूर ऑक्सिजन देण्याचं प्रतीक असलेलं एक पिंपळाचं रोपटं या ठिकाणी लावलं. मला असं वाटतं की कोकाटे सरांचं मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन आपण घेत असतानाच त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं, त्यांनी अशाच प्रकारे अनेकानेक विद्यार्थ्यांना संबोधित करीत राहावं, मार्गदर्शन करीत राहावं असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की कोकाटे सर इथं जे तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यातल्या महत्वाच्या ज्या गोष्टी तुमच्यासाठी असतील त्या टिपून घ्या, अतिशय शांतपणे आणि शालेय शिस्तीचं पालन करत त्यांचं ऐका. आणि त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की भाषा शिकायची असते, तिच्यातलं व्याकरण तर शिकायचं आहेच, पण भाषेमध्ये सगळ्यात महत्वाची असते ती भावना. आणि ती भावना समजून घेण्यासाठी, भावना शिकण्यासाठी आपल्याला भरपूर वाचावं लागतं, भरपूर ऐकावं लागतं. तर ती बहुश्रुतता बांधण्याचा प्रयत्न अंगी करा, भरपूर वाचा, स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम करा, कारण स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम केल्याशिवाय जगातली दुसरी कुठलीही भाषा आत्मसात करणं ही गोष्ट अजिबात सोपी नाही. आणि आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये इंग्रजी शिकणं, इंग्रजी बोलता येणं, ती कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं कोकाटे सरांचं जे तुम्हाला मार्गदर्शन होईल ते तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकून महत्वाच्या बाबी नोंदवून ठेवा आणि त्यांना छान सहकार्य करा. त्याचबरोबर अक्षरशः आपलं परमभाग्य आहे की अशी आंतरराष्ट्रीय ख्यातीची एखादी व्यक्ती आपल्याकडे येते आणि तिचं मार्गदर्शन ऐकण्याचं भाग्य आपल्याला लाभतं. त्या दृष्टीनं तुम्ही फार भाग्यवान आहात. थोडंसं लक्षपूर्वक ऐकून त्यातनं जे जे आपल्याला आत्मसात करता येईल ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. शेवटी तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही सर्व गोष्टी प्राप्त करू शकणार आहात
याचं भान ठेवून दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाचा कसा उपयोग करून घेता येईल त्याचा विचार करा. माझ्याकडून माझी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला कोकाटे सरांना मी शुभेच्छा देते आणि इथं थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या शुभेच्छा आमच्या माजी विद्यार्थी संघाच्या पाठी यशच राहू दे. विद्यार्थी मित्र, आपण एक आपल्या समोर वही आणि पेन तयार ठेवा. नाउ आय हँड ओव्हर दिस माईक टू कोकाटे सर अँड रिक्वेस्ट हिम टू एज्युकेट ऑल ऑफ अस. कोकाटे सर, आता तुम्ही तुमचं सुरुवात करा, आम्ही इथनं वाइंड अप करू. धन्यवाद. मी महादेव कोकाटे. कुठे राहतो माहिती आहे का? कुणाला माहिती आहे? याला माहिती आहे बरोबर. मी तुमच्या शेजारी राहतो वारगाव. वारगावने जगाला बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावून दिलेला आहे. आधी मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना इंग्लिश बोलायचं आहे? हात वरती करा. बाकीच्यांना बोलायचं नाहीये. पण आत्ता किती जणांना येते असं वाटतंय? तुमच्यापैकी किती जण असं वाटतंय की मला आता इंग्लिश, मला काहीतरी इंग्लिश येते? हात वरती करा. आता आपला जेव्हा क्लास संपेल ना, आता किती तुम्ही मोजले? 5-6 लोक हात केलेले, बरोबर आहे. जेव्हा हा क्लास संपलेला असेल आणि जेव्हा मी तुम्हाला विचारेन की आता किती जणांना इंग्लिश येते, तर काय होणार आहे? नाही अंदाजे? ठीक आहे, ओके. तर तुमच्यापैकी आनंदाची तुम्हाला बातमी असेल, तुमच्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्लिश बोलता येणार आहे. मनाविरुद्ध काय नाही ना वागत? मनापासून वागवत आहे ना? वही पेन काढले. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, शाळेचे इंग्लिश शिकवताय ते सरकारचं इंग्लिश आहे. अभ्यासक्रम त्यांनी ठरवून दिलेला आहे. त्या इंग्लिशची आणि माझ्या इंग्लिशची तुलना करायची, कारण मी जे तुम्हाला शिकवणार आहे ते संपूर्ण जगामध्ये कुणालाही माहीत नाही. मी बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावलाय जी जगाला माहिती नाही. आणि ह्या बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावण्यासाठी मला 23 वर्ष संशोधन करावं लागलं. म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य हे बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावण्यामध्ये खर्च पडलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही ठरवलं तर सर्वच्या सर्व लोकांना इंग्लिश बोलता येणार आहे. आता जे म्हणताय ना मला काही येत नाही, की थोडं थोडं येतं असं सगळं, थोडं थोडं मराठी बोलताना थोडं थोडं येते का? तुला येते थोडं थोडं मराठी? नाही ना, सगळं येतं ना. तसं तुम्हाला इंग्लिश बोलता यायला पाहिजे की नको? तसं येणार आहे. ठीक आहे, चला वया काढा. तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय, माझी इंग्लिश हे स्पीकिंग इंग्लिश आहे आणि जगाची इंग्लिश हे इंग्लिश स्पीकिंग आहे. इंग्लिश स्पीकिंगचा अर्थ असा आहे, बघा मी काय म्हणतोय, इंग्लिश स्पीकिंगचा अर्थ असा आहे हाताने लिहायची इंग्लिश म्हणजे रायटिंग इंग्लिश
डोळ्यांनी वाचायची इंग्लिश म्हणजे रिडिंग इंग्लिश आणि ग्रामर हे जगाचं इंग्लिश. आता 95% लोकांना MA BA झाले तरी पण इंग्लिश बोलता येत नाहीये. का ते हुशार नाहीये? हुशार मी पण सगळे जगातली जेवढी जेवढी जन्माला आलेली माणसं आहेत ती सगळीच्या सगळी हुशार आहे. पण जगाच्या इंग्लिशमध्ये इंग्लिश बोलायला शिकवण्याची सोय नाहीये. ते इंग्लिश लिहायला शिकवणार, इंग्लिश वाचायला शिकवणार आणि ग्रामर इंग्लिश. बाकी दुसरं जगाला काही येत नाही. आणि मी काय करणार आहे? मला इंग्लिश लिहायला शिकवता येत नाही, इंग्लिश वाचायला शिकवता येत नाही, इंग्लिश ग्रामर तर मला अजिबातच येत नाही. आणि आपल्याला सांगितलं ग्रामर शिवाय इंग्लिश बोलता येणार नाही असंच ना. ग्रामरचा आणि इंग्लिश बोलता येण्याचा काडीचाही संबंध नाही. पण जगाने काय केलेलं आहे? ज्या 5% लोकांना जे इंग्लिश बोलता येते ते त्यांच्या टॅलेंटमुळे येते, कुणाच्याही शिकवण्यामुळे नाही. तर ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ते 10वी पर्यंत इंग्लिश बोलतात आणि ज्यांच्यानंतर टॅलेंट नाहीये ते सगळेचे सगळे माझ्यामुळे इंग्लिश बोलणार आहात. तर तुम्ही माझ्यामुळे इंग्लिश बोलणार आहात. पण केव्हा? मी जे सांगेल ते सगळं केलं तर. या तुम्हाला आश्चर्यात बघा इंग्लिशची सुरुवात कशी करतोय बघा. मी माझ्या इंग्लिशची सुरुवात टू गो ह्या शब्दाने करतोय. या टू गो. एकही इंग्रजी अक्षर मला तुमच्या वहीवर नकोय. इंग्लिश बोलण्याचा क्लास आहे. मग काय करा? टू गो. ट ट हे लिहिलेलं काय आहे? इंग्लिश आहे ते. तरी पण तुम्ही टू गो म्हणताय ना. म्हणजे मी लिहिलेलं बरोबर आहे की नाही? या टू गो. आता मराठी अर्थ जे सांगतोय ना ते जगातल्या एकाही डिक्शनरीत नाही, एकाही पुस्तकात नाही. ते शब्द मी शोधून काढलेले आहे आणि ते आपण रोजच्या मराठी बोलण्यामध्ये वापरतो. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे फक्त माझ्यामुळे तुम्हाला आता येणार आहे. या टू गो म्हणजे जाण्यासाठी. टू गो म्हणजे जाण्यासाठी. जाण्यास न मात्र यायचे. हे आल्याशिवाय इंग्लिश येणार नाही, लक्षात घ्या. आणि जर कंटाळा केला तर बोला. टू गो म्हणजे जाण्यासाठी, जाण्यास, जायला, जाण्याकरिता, जावयास. कोण जावय आहे का बाबा इथे? नाही ना. जावयास, जायचा, जायची, जायचे आणि जाणे एवढे अर्थ टू गोचे होतात. आता गंमत बघा, चमत्कार बघा. हे टू गोचे अर्थ तुम्ही सांगणार आहे ते कसं बनवायचं ते पाठ केले की तुम्हाला 4000 क्रियापदांचे असे मराठी अर्थ आपोआप येणार आहे. आता माझ्याबरोबर सामूहिक वाचन करायचं. म्हणा टू गो म्हणजे जाण्यासाठी. खाली बघा, खाली बघा. टू गो म्हणजे जाण्यासाठी, जाण्यास, जायला, जावयास, जायची, जायचे आणि जाणे. आलं लक्षात? वाचा पुन्हा. म्हणा टू गो म्हणजे जाण्यासाठी, जाण्यास, जायला, जाण्याकरिता, जावयास, जायचा, जायची, जायचे आणि पुन्हा बघा. टू गो म्हणजे
जाण्यासाठी जायला जाण्याकरता जाऊया जायचा जायची जायचे आणि जाणे. आता जर डोक्याचं काम आहे हे ज्याला जमलं त्याला इंग्लिश आलं. टू गो म्हणजे जाण्यासाठी. आता समजा टू गो काढून टाकला आणि त्याच्या जागेवर टू कम शब्द ठेवला तर त्या कमचे अर्थ कसे टू कमचे अर्थ कसे होतील हे ज्याला बनवता येईल त्यालाच इंग्लिश बोलता येईल. मग टू कम म्हणजे बघा टू कम म्हणजे येण्यासाठी यायला येण्याकरिता यावया यायचा यायची यायचे येणे. हे कुणाला जमलं सांगा. हे जमलं त्यांना सगळ्याला इंग्लिश बोलता आलं. कसं ते बघा आता माझी गरजच नाही तुम्हाला. तर टू गोच्या ठिकाणी टू ईट ठेवलं. ईट बोला टू ईट म्हणजे खाण्यासाठी खायला खाण्याकरिता खावयास खायचा खायची खायचे खाणे. टू स्लीप म्हणजे झोपणं ना कोणी फक्त अर्थ पाठ करेल नंतर लागे झोपले. आता तुम्हाला कुठलं पण क्रियापद दिलं तर येते की नाही अर्थ. मग टू प्ले म्हणजे खेळण्याकरिता खेळावया खेळायचा खेळायची गमला. सगळ्यांना इंग्लिश बोलता आलं तर गृहीत धरून चालला. चला आता पुढचं द्या. मी भात खाल्ला. मी भात खाल्ला. किती जायच सातवीत आहेस तरी पण बरोबर आहे दिसतंय मला. काय म्हणणार दोष तुमचा नाहीये ठीक आहे. तर मी भात खाल्ला म्हणजे आय ईट नाही. आय एट राईस. काय आहे आय एट राईस. मी भात खाल्ला म्हणजे आय एट राईस. आता हे वाक्य मरेपर्यंत आठवेल असं तोंडपाठ करायचं. मरेपर्यंत म्हणजे आपल्याला मरेपर्यंत हे बोलता येईल. बरोबर आहे बोलायचं ना. हे एक वाक्य पाठ केलं की हजारो वाक्य बिनपाठ येणार. डोकं वापरायचंच नाही फक्त भातच्या ठिकाणी भाकरी ठेवायची. मग कसं होणार. मी भाकरी खाल्ली म्हणजे आय एट भाकरी. मी चपाती खाल्ली आय एट चपाती. मी बिर्याणी खाल्ली मी वडापाव खाल्ला. बघितलं सांगितलं ना तुम्हाला यायला लागला का. चला पुढचं वाक्य द्या. मी येथे इंग्लिश शिकायला आलो किंवा आले. द्या मी येथे इंग्लिश शिकायला आलो किंवा आले. इंग्लिश मध्ये भाषांतर म्हणजे मराठीतूनच द्यायचं सगळं. आय केम या आय केम हिअर. या आय केम हिअर टू लर्न इंग्लिश. आय केम हिअर टू लर्न इंग्लिश. लिहिलं सगळ्यांनी. आता हे आपण नेहमीच लक्षात ठेवायचं. एक वाक्य पाठ केलं की मरेपर्यंत आठवलं असं तोंड पाठ करायचं. नो पाठांतर नो इंग्लिश. समजला. पाठ नाही तर इंग्लिश बोलता येणार नाही. मग मी येथे शिकायला आलो कसं होणार. आय केम हिअर टू प्ले. मी येथे झोपायला आलो. आय केम
sleep. मी ते वडा खायला आलो. I came here to eat वडा. मी ते तुझ्या बापाला भेटायला आलो. I came here to meet your. मी ते अभ्यास करायला आलो. I came here to study. बघितलं, जगाच्या घरातून बाहेर पडला की आय केम. बघा, घरी होता, इथे आला, मग मी इथे आले. आय केम हिअर. हिअर म्हणजे येथे, देर म्हणजे तेथे. समजलं? पुढचं वाक्य आहे, मी तुला 10 रुपये दिले. मी तुला, जरा आपल्याला फास्ट करायचं आहे, लवकर द्या. मी तुला 10 रुपये दिले. I gave you 10 rupees. I gave, गिव्ह नाही म्हणायचं. I gave you 10 rupees. हे एक वाक्य मध्यपर्यंत आठवलं, तोंडपाठ करायचं नेहमीप्रमाणे. मग मी तुला माझा मोबाईल दिला. कसं होणार? I gave you my mobile. मी तुला माझं शर्ट दिलं. I gave you my shirt. मी तुला माझं शर्ट धुवायला दिलं. I gave you my shirt to wash. आता तुमची अडचण कुठे येणार माहितीये काय? कशाला काय म्हणतात नाही माहिती नाही. इंग्लिश तर बोलता येते, पण क्रियापद पाहिजे. समजलं? पुढचं वाक्य द्या. मी तुझं पेन घेतलं. मी तुझे पेन घेतले. चला, कोण बरोबर सांगतोय हात वरती करा लवकर. जमतंय का बघा? मी तुझं पेन घेतले. लवकर 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 लवकर. सगळ्यांचं चुकणार आहे ते. दोष तुमचा नाही. क्रियापदाची दुसरी रूप ज्याला भूतकाळ म्हणतात तुम्ही, ती पाठ नाही म्हणून असली वाक्य येत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत क्रियापदाची दुसरी रूप यायला पाहिजे. आय टूक युअर पेन. आय टूक युअर पेन. बरोबर? आता पेनची जागा बदलायची. वाक्य कसं? मग मी तुझा मोबाईल घेतला. आय टूक युअर मोबाईल. मी तुझं पुस्तक घेतलं. मी तुझं जे काय असेल ते घेतलं. पुढचं वाक्य, मी इंग्लिश बोलायला शिकलो. मी इंग्लिश बोलायला शिकलो. I learned to speak English. I learned to speak English. तर हे एक वाक्य पाठ केलं की काय काय शिकला हे तुम्हाला सांगता येईल. मग मी खेळायला शिकलो. कसं होणार? आय लर्न टू प्ले. मी धावायला शिकलो. मी गायला शिकलो. टू सिंग. मी नाचायला शिकलो. बघा, जे काही येते ते आय लर्न म्हणायचं. समजलं? चला पुढे द्या. ही होती क्रियापदांची दुसरी रूप. 2 रूपातली एवढी कमाल आहे. सगळे बोलायला लागले ना? आता म्हणणार नाही ना मला येत नाही? एवढं तरी येईल ना? आज जे काय शिकवलं तरी. पुढचं वाक्य द्या. मी पाहिलेले आहे. मी पाहिलेले आहे. मी पाहिलेले आहे. I have seen. I have seen.
आता हे वाक्य जरा अवघड आहे, कारण क्रियापदाची तिसरी रूप ही तुम्हाला बहुतेक लोकांना माहीत नसण्याची शक्यता आहे. सी, सॉ, सी, गिव्ह, गेव, गिव्हन, टेक, टूक, टेकन, टोल, टोल, टूक, टेल, टोल, टोल असं आहे ते प्रकार. मग मी पाहिलेलं आहे म्हणजे आय हॅव सीन. मग मी खाल्लेलं आहे आय हॅव इटन. मी दिलेलं आहे आय हॅव गिव्हन. मी घेतलेलं आहे आय हॅव टेकन. मी 10 वडे खाल्लेले आहेत. आय हॅव इटन 10 वडे. अरे तुला 10 येत असेल तर मग, नाही तर तू म्हणाला आय हॅव इटन 10 वडे. वाक्य चुकले का माझं? हा फॅन चालू आहे का बंद आहे? बंद आहे. आता मी जे वाक्य म्हणालो हा फॅन चालू आहे का बंद आहे, हे मराठी वाक्य चूक आहे की बरोबर आहे? बरोबर आहे. कसं काय? कारण तुम्हाला माझा 10 काय ते 10 वडे चालत नाही, तिथं 10 वडा म्हणतात. मग माझ्या मराठीमध्ये हा फॅन कुठून आला? तो जर ते जर वाक्य बरोबर आहे तर माझं हेही वाक्य बरोबर आहे. बरोबर आहे ना? ठोकून द्या, थांबायचं जे इरिटेट होतं. समोरच्या माणसाला कळलं ना आपला काय उद्देश आहे, आपण जे बोलतो ते समोरच्या माणसाला कळलं पाहिजे. मी वडापाव खाल्ला, आता मी वडापाव खाल्ला म्हणजे आय येत वडापाव. काय काय झालं? पोटॅटो वडा. आता वड्याचं काय पण बटाट्याला पोटॅटो येत आहे, पण वड्याचं काय? पोटॅटो वडा. अरे म्हण ना बाबा आय येत बटाटा वडा म्हणून म्हटलं. अरे आपण वाक्य लिहून घेतो का? तुम्ही वाक्य लिहून घेतो ना, मी पाहिलेल्या आय हॅव सीन. आता चला तिसरं वाक्य, गोईंग. गोईंग गोईंग. आता बघा ह्या गोईंगचा अर्थ तुमच्यापैकी किती जणांना येतोय? गोईंग म्हणजे काय? गाडी. आणखी जात आहे ना. एक वाक्य त्यातल्या त्यात बरोबर आहे, पण जात आहे हा अर्थ चुकीचा आहे म्हणून इंग्लिश बोलता येत नाही. गोईंग म्हणजे जात आहे म्हणून इंग्लिश येत नाही. या बिचूक अर्थ. गोईंग म्हणजे जात. जात जात नव्हे, आता ते जाती पण नाहीयेत म्हणा. गोईंग म्हणजे जात. मग कमिंग म्हणजे येत. इटिंग म्हणजे खात. स्लीपिंग म्हणजे झोपत. आणि प्लेइंग म्हणजे खेळत. आता वाक्य बघा, मी जात आहे. या वाक्य मी जात आहे. आय एम गोईंग. आय एम गोईंग. मग मी येत आहे. आम्ही मी काय करत आहे सांगावूया. आय एम शिकविंग. टीचिंग बोल ना. आय एम टीचिंग. मी शिकत आहे. आय एम लर्निंग. बरोबर ना? मी जात आहे घेतला आय एम गोईंग. वाक्य लिहा. आपलं काय ठरलेलं आहे, एक वाक्य मरेपर्यंत आठवलं असं तोंडपाठ करायचं, एक वाक्य पाठ केलं की 1000 वाक्य बिनपाठ आहे. ठीक आहे, जाऊ पुढे. चला पुढचं लिहा. गो. तो असा गो लिहायचा.
काय गोचा अर्थ काय सांग, कोणाला येते? गो म्हणजे काय? हा, जाणे. म्हणजे काय म्हणतोस तू? जा जा जा. तुम्ही जगातल्या आपल्या मराठीतल्या सगळ्या डिक्शनरी बघा. मराठी ऑक्सफोर्ड डिक्शनरी, ऑक्सफोर्ड म्हणजे सगळ्यात स्वतःला शहाणे समजणारे, त्या गोचा अर्थ चुकीचा दिलेला आहे, म्हणून इंग्लिश बोलता येते. आता माझी सगळं हे करण्याचं पहिल्यांदा सगळे गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, सीट म्हणजे बसणे, ईट म्हणजे खाणे, असे सगळे तोंडपाठ करायचे आणि म्हणून इंग्लिश बोलता येत नव्हतं. आता गोचे 3 अर्थ लिहून घ्या आणि तोंडपाठ करा. गोचे किती अर्थ आहे? 3. गो म्हणजे जा, जाऊ आणि जावे. प्रत्येक क्रियापदाचे 3 अर्थ आपल्याला पाठ करायचे आहे. हे एक केलं की तुम्हाला 4000 क्रियापदांचे 3 अर्थ आपोआप करता येणार आहे. जर गो म्हणजे जा, जाऊ, जावे, तर कम म्हणजे ये, येऊ, यावे. ईट म्हणजे खा, खाऊ, खावे. स्लीप म्हणजे झोपू, झोपावे. आलं लक्षात? हा, एक जरा मागे आपण जरा थोडस जाऊया, बरं आधी हे करूया. हा, हे आलं की आता तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. आता तुम्ही ऑफिसामध्ये, वर्गामध्ये, शाळेमध्ये, घरामध्ये एकमेकांशी इंग्लिशमध्ये बोलू शकता. कसं ते बघा. मला तुझं नाव सांग. आता बघा, मी त्याला विचारलं मला तुझं नाव सांग, तर तो आपलं सरळ नाव सांगायला लागला. खरं म्हणजे हे वाक्य आहे, मला तुझं नाव सांग म्हणजे, सांग म्हणजे टेल मी युअर नेम. काय पाहिजे होतं? टेल मी युअर नेम. काय? टेल म्हणजे सांग ना, सांगू, सांगू आणि सांगावे. मग आपला पहिला घेतला टेल म्हणजे सांग. मला तुझ्या बापाचं नाव सांग. टेल मी युअर फादर्स नेम. मला जर पेन दे. पेन दे हे वाक्य आहे, चालले आपली पेन द्यायला. मला तुझं पेन दे म्हणजे गिव्ह मी युअर पेन. काय म्हणायचं? गिव्ह मी युअर पेन. वाक्य होत आपण बोलतो की इकडे इकडे बोलले नाही, कसंच आहे. काय आता जाऊ नको कमी आहे. हो द्या. अरे एक फसली तू, कसं फसलं? मी तुम्हाला सांगितलं होतं, गो आला की नीट बोलता यायला लागलं. झालं ना? वडा खा, वडा खा. खाना काय शब्द आहे? नीट वडा. काय म्हणायचं? आता आज घरी जायचं आणि वडिलांना सांगायचं, वडील त्याचे जमाली मला 100 रुपये द्या. कसं इंग्लिश मध्ये बोलणार? प्लीज. देणारा काय शब्द? गिव्ह मी 100 रुपये. 100 हा बोलून टाका. गिव्ह मी पप्पा, गिव्ह मी 100 रुपीज प्लीज. कोणाला असं कशाला? तू बाय वडा सांबार, वडा बटाटा वडा का असेल. कारण विचारणार बा कशाला पाहिजे पैसे तुला, ते सांगायचं वडापाव खायला. बरोबर आहे? तो सांगायचा मुद्दा काय? 5 रुपये फालरी आले ते इंग्लिश बोलता यायला लागले. ठीक आहे. चला आता एक वाक्य लिहून घ्या जे तुम्हाला भविष्यामध्ये सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. द्या. उद्या मला भेट. तू आताच हसायला लागलास. अरे भेट तुला
उद्या मला भेट या वाक्य कोण विचारणार नाही. म्हणजे मी टुमारो काय म्हणायचं मी टुमारो. आता तपशील जर द्यायचं असेल तर पुढे तुमचं ऍट 5 o'clock नियर द दिस अँड दॅट याच्या बाजूला त्याच्या बाजूला एक नंतर ठरवा. उद्या मला भेट करेल कोणता यायला पाहिजे बघेल हा बघेल ना. अरे लक्षात ठेवा मी जर असे थोडे थोडे विनोद जर केले नाही तर इंग्लिश ही काय हसत खेळत शिकण्याची गोष्ट आहे काय एकदम वृक्ष भाषा आहे. पण असं जर तर बरं वाटतं ना तुला. चला पुढे द्या. डोंट डोंट म्हणजे नकोस आणि नको दोन शब्द वापरा. डोंट म्हणजे नको आणि नकोस. अरे लिहू नकोस ना बाबा हे. अरे तू वाक्य सांगितलं मी लिहू नकोस म्हणजे डोंट राईट. ए बाई हसू नकोस ना. डोंट लाव मला सांगू नकोस. डोंट टेल मी तुझ्या बापाला सांग. टेल युअर फादर माझ्यावर येऊ नकोस. डोंट कम विथ मी त्याच्याबरोबर जा. गो विथ हिम. आलं लक्षात. एक वाक्य उद्या मला भेट आलं. आता त्याचं दुसरं वाक्य आहे उद्या मला भेटू नकोस विचार बदलला म्हणजे एक अंशामध्ये मला भेटू नको म्हणजे डोंट मीट मी. उद्या मला भेटू नकोस म्हणजे डोंट मीट मी. एक मस्त वाक्य राहिलेलं आहे ते लिहून घ्या. या मी पाहिले म्हणजे आय सॉ. मी पाहिले म्हणजे आय सॉ. लक्ष ऐका ना सगळ्यांचं तिकडे शेवटी. मी पाहिले आय सॉ. मी तुझ्या भावाला पाहिले आय सॉ युअर ब्रदर. मी तुझ्या बहिणीला पाहिले आय सॉ युअर सिस्टर. मी तुझ्या बापाला पाहिले आय सॉ युअर फादर. मी तुझ्या मदरला पाहिले आय सॉ युअर मदर. मी तुझ्या बहिणीला माझ्या भावाबरोबर पाहिले आय सॉ युअर सिस्टर विथ माय ब्रदर. हा ब्रदर एवढा आहे आणि तुमच्या डोक्यात तो बोलता बरोबर गेला असेल. तसं नाहीये. या मी पाहिलं लिहून वाक्य लिहून घेतलं ना. एक कुठलं तर लिहून घ्या. ठीक आहे. काय झालं ढोळीचं झालं ढोळीचं झालं. आता आय हॅव म्हणजे याचे व्हिडिओ आला आय हॅव. आता फटाफट लिहा. मी आहे मला आहे माझ्या जवळ आहे माझ्याकडे आहे आणि मला लागते. मार लागत नाहीये तुमचं बरं आहे. तर मला इथे रोज जावं लागतंय अशा अर्थ नाही ते मला विरुद्ध प्रांतात भरायचा. आता तुमच्या मराठीच्या बोलण्यामध्ये हे सगळे शब्द आले का इंग्लिशमध्ये एकच वाक्य म्हणायचं काय आय हॅव. मला 2 भाऊ आहेत आय हॅव 2 ब्रदर. मला 3 बहिणी आहेत
मला दोन नको. काय काय तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक मुलगा म्हणाला आय हॅव 2 mothers. आय हॅव 2 mothers. बापाचा पराक्रम. तुम्ही कसं काय म्हणू नका. लिहून घ्यायचा. खरं बोलण्यासाठी आय हॅव ऑफिस. खरं बोलण्यासाठी उदाहरणार्थ तुम्ही 2-3 म्हणजे म्हणा माझ्याकडे 5 कार आहेत. आय हॅव 5 कार. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. आय हॅव 2 मोबाईल. आहेत का? काय थापा मारते. अरे असतील तेवढेच सांग ना. काय तर नको नसतील तर नको म्हणून सांग. इंग्लिशमध्ये सांग. आय हॅव नो मोबाईल किंवा आय हॅव ओनली 1 मोबाईल. खरं बोलण्यासाठी नेहमी आय हॅव वापरायचं. ओके. आता आपल्याला थापा मारायच्या खोटं बोलायचे. काय लिहू बघा. एकमेव माणूस जो थापा मारायला पण शिकवतो इंग्लिश मधून. आय हॅड. आय हॅड. आता तुम्हाला मराठीतून जमतं का बघा. मी आहे तर कसं होणार. मी होते किंवा मी होतो. पण घ्या दिवसात मी होतो. मला होते. पटापट लिहा. मला होते. माझ्याकडे होते. माझ्या जवळ होते आणि मला लागले. त्याच्यावर उदाहरण झाले ना. आय हॅव काय आपलं आय हॅड म्हणतोय नाही का. आय हॅड. पूर्वी होतं आता नाही अशी पोझिशन असेल. मग ती कशाची पण बाबतीत असेल तर काय म्हणायचं आय हॅड. आता काय वेळ कमी आहे. नाही तर तुमच्यापैकी थापाडा कोण आहे ते मी शोधून काढलं असतं. वेळ नाही. तुला थाप मारता येते. तुला थाप मारता कसं थाप मारायला शिक जरा. भविष्यात मोठेपणी खूप थापा मारायचे आहेत. आतापासूनच प्रॅक्टिस कर. आता एका विद्यार्थ्याला मी विचारलं तो जरा तू थाप मारून सांग दाखवूया. तो तू एक दाखवायची तुझ्यावरती जबाबदारी नाहीये. अशी थाप मार की लोकांना ते खरी वाटली पाहिजे पण ती खोटी. मग तो काय म्हणाला माहितीये काय. सर आय हॅड एरोप्लेन. एरोप्लेन म्हणजे काय. त्याच्याकडे सायकलचा पत्ता नाही. आणि म्हणतो आय हॅड एरोप्लेन. खरे असू शकेल. काय सांगावं विकलं. पण ही मोठी थाप झाली. न पचण्यासारखी आहे पण हरकत नाही. तुम्ही थाप सहज मारू शकता. आय हॅड कार. आय हॅड बंगलो. आय हॅड करोड्स ऑफ रुपीज. कुठली पण थाप मारा. आय हॅड. एक थाप लिहून घ्या. माझ्याकडे 2 कार होत्या. आय हॅड 2 कार्स. ज्याला कोणाला एसटीचं टायमिंग समोर जायचं असेल ते जाऊ शकतात. पुन्हा मी पण सांगतोय. ओके. काय झालं लोकवरती काय 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 आहे. 2 गाड्या. हा 2 काय कार्स. आय हॅड 2 कार्स. लिहा. पुढे लिहा. पुढे लिहा. आता एक गंमत येणार आहे सर. या आय शॅल हॅव. पटापट लिहा. पटापट लिहा. तिकडे इशारा करताय लवकर संपवा म्हणून. तिकडे आय शॅल हॅव. आय शॅल हॅव. मी असेल. मला असेल. माझ्याकडे असेल. माझा असेल. माझी असेल आणि मला लागेल. अच्छा आता गंमत बघा. तुम्हाला एक आश्चर्याचा मी धक्का देणार आहे. झाला मोकळे झाला.
तुम्हाला सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का देणार आहे की ह्या हॉलमध्ये सभागृहामध्ये जेवढे लोक आहेत हजर त्या सगळ्यांची स्वप्न काय आहेत हे मला माहीत आहे. विश्वास बसत नाही ना? काय तुमचं प्रत्येकाचं स्वप्न काय आहे ते मला माहिती आहे. सांगू? हात वरती करा. थाप मारले तुम्ही. बस बर तू ये तिकडच आहे. दोनच फक्त पाहिजे मला. लाल वाली ना ती कोण आहे? हा ठीक आहे. सुरुवात इथून करू. तुझं स्वप्न काय माहितीये का? सांगू याचं स्वप्न? बघा खोटं असेल तर मी आत्ताच्या क्लास सोडून जाईल. माझं स्वप्न खोटं निघालं तर. किती वर्षाचा अभ्यास केलाय मी. काय नाव तुझं? बर तुझं स्वप्न असं आहे. श्वास रोखून ऐका. तुझं स्वप्न असं आहे इंग्लिशमध्ये सांगणार आहे. आय शॅल हॅव हँडसम हजबंड. तुझं त्याच्या विरुद्ध आय शॅल हॅव ब्युटिफुल वाईफ. आता पुढे बघा तुझं स्वप्न आहे की नाही? करून सांग. आहे ना? व्हेरी गुड. बोलते तुम्ही असतंय काय सगळ्यांचं कसंच सोपी. मी तिला घरी नाही असते ना तर तिला मी विचारलं असतं बाबा रे तू राहतेस कुठे? इथे. मी आज तुझ्या आई वडिलांना सांगणार आहे हा तुमची मुलगी भूमी आहे. तुम्ही ह्या माणसा तरुणाला सांगा म्हणजे तो आंधळा असेल